चैनल सीमा दर्जी ब्लॉग। सो मैं आपसे रहेंगे कि मैं कहाँ जा रही हूँ। आज मैं जा रही हूँ मतलब से हमें गाड़ी है नासिक के लिए। सो जो भी गाड़ी का जा रही है तो बाकी नए नए एक्साइटेड हूँ एक्साइटेड हूँ। मग आता ज्योतिताई पण पोचली आहे। मग ज्योतिताईला भेटूया। मग ज्योतिताईच्या नंतर बघू कोण कोण भेटतं। त्यासाठी मला कंटिन्यू ब्लॉग बघावं लागणार ना, म्हणून बघा। आणि मला पण माहिती तुम्ही बघत असाल, त्यासाठी खूप खूप आभार। खूप खूप म्हणजे खूप। आणि एवढं प्यार करताय तुम्ही त्याच्यामुळे पण। आणि मी खूप दमली आहे। चला आता ज्योतिताईला बघूया कुठे ये ज्योतिताई कशी आहे? चला आता कोण कोण भेटणार आहे अजून तुझ्यामुळे। चला आता कुठे घेऊन जाते बघूया। रिक्षा पकडली आहे कुठे जायला? चला पेट्रोल पंप। मग तिथून आम्हाला पिकअप करणारे लोक आहेत जे तुम्हाला नवीन नवीन दिसणार। मी तर तुम्हाला दिसलीच आहे। सो आता बघूया कोण कोणी, मी तर नाही ओळखत। बघू तिथे जाऊ। हे बघा तिथं बॅग फाटला। खूप पडलंय ना, म्हणून आता आम्ही उशाचा रस पितो। काय पितो का तिथे? मी चुकले। चला आता आम्ही गार पिऊ, त्याच्यानंतर भेटू। फायनली पोचलो। ताई हाय कर, हाय। आणि ते ड्रायव्हर काका आणि ते पुढे बसलेले ताई। हॅलो ताई, कशी आहेस? मी पण मस्त आहे। नाशिकला। चला निघूया। दीदीचं म्हणणं हाय वाटतं तसं। हा दीदी बोलते तुम्ही राहा म्हणून। हॅलो सीमा। चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। घाबरले का बाई मी? घाबरले का बाई मी? लाते का कुठे आणून घे। सॉरी आम्हाला कुठून घ्याय काय ग? कुठे घेऊन जाते दादा? कुठे घेऊन जाते आम्हाला? जंगलात दादा। जंगल सफारी। आणि बघा आता आमचा शो आहे। प्लीज आमची फॅमिली कोणतरी कॉन्टॅक्ट करा। तो पण झाडपट्टा आहे तिथे चांगला ते झाडपट्ट्यांचं लावून ड्रेस कोड आहे। आणि इकडे लोकेशन पण आम्ही कोणाला पाठवू नाही शकत। नाही ऍक्च्युअली परफॉर्मन्स आहे आता यांचा। जिंगाला त्याच्याने डान्स कसं करायचं दादा? अच्छा आम्ही ते पानच घ्यायला आलोय का? भूक लागली की तिथे जमिनी खोदायचं आणि पाणी कसं प्यायचं? पाणी ताण लागली तर पण त्यासाठी वरती चढायला लागेल ना दादा? बापरे काय रस्ता आहे। कशी आहे तिथे? टेस्टी आहे। बरं चालेल। चला आता आम्ही पहिला पेट्रोल खाऊ, मग त्याच्यानंतर जेवण खाऊ। आलो जेवायला। आता पाणी पिऊ आधी, त्याच्यानंतर जेवायला। आणि इकडे ऊन काय बोलतो दादा?
म्हणते 27 डिग्री सेल्सिअस. बापरे, खूप ऊन चटके लागतंय पूर्ण. ऊन आहे. काहीतरी थंड थंड पिऊ शकतो. पाणी पिलं. चला, विनोदी कलाकार जितू दादा आणि आशुताई आणि आम्ही सगळे चाललो आहे आज धुळ्याला. मस्त कार्यक्रम होणार आहे. सगळे एनर्जेटिक फील करतायत आत्ताच. आणि सध्या सकाळपासून आम्ही ट्रॅव्हलिंग करून सगळे थकलो. आणि सांग आम्हाला जेवायला किती भारी आलंय. स्पेशली सीमाला खूप भूक लागली आणि ती वाट पाहत होती की हॉटेलमध्ये बसल्यावर कधी थाळी येते. आणि आमची थाळी आली आहे आणि सरप्राईज, पण थाळी खाली आली आहे. थाली खाली आली है. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. त्याच्यामुळे आता फक्त आम्ही सध्या कांदा खातोय. आणि तुला कसं वाटतं तिथे खाली आली तर? आता खाली आले तर खालीच बघायचं का, बाकी काही नाही राणी. तिला नको विचारू, तिथं सगळं खाली झालं. खाली खाली बघून तिचं मोडावरच खाल्लं. चालेल, चला जाऊया. चिकन चला घ्या रे प्लेट मध्ये पटापट. आपणच घ्यायचं. जायचंय पुढे, जायचंय आपल्याला. जायचंय पुढे. उशीर होतोय. खूप आहे ना, म्हणून मी नाही का मला स्वतःला प्रोटेक्ट करायला मी अशी केली आहे. मग आता मी घेतलंय, मी आणि ज्योतिताईंनी घेतलंय कॉर्नेटो. कुठला आहे का दीदी? कॉर्नेटो. सॉरी, ती बाय मिस्टेक. तर आता दीदी तिथे जेवते म्हणून आम्ही कॉर्नेटो घ्यायला आलेलो, कारण की खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूपच ऊन आहे. म्हणून चला आम्ही खातो. तुम्ही येताय का खायला? घ्या. फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलो आहोत. मग आता आम्ही थोडं फ्रेश होऊन मग फ्रेश व्हायच्यानंतर आम्ही शोसाठी तयारी करू. मग आता किती नंबर आहे? 110 रूमचा नंबर आहे आमचा. मग चलो, हे आमचं रूम. आम्हाला काकांनी दाखवलं आमचं रूम. काका, या हॉटेलचं नाव काय हो? रेसिडेन्सी पार्क. जोरात बोला ना, मला ऐकायला नाही आलं. म्हणजे रेसिडेन्सी पार्क. हा, बायपास. म्हणजे इकडे खूप मोठा हॉटेल आहे ना हा? हा, धुळ्यात पहिले हॉटेल. हा, थांबलेले. मस्त 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 आहे हॉटेल. चला, थँक्यू बॅग द्यायला. स्टार्ट केलं. हा, क्रिम्पिंग. तसं तुला रूम कसं वाटलं? मला पण. खातोय जाम ब्रेड आणि चहा. जाम नाही, सॉरी, दीदी घेते चहा. आता आम्ही चाललोय. हॅलो, हाय. हे बघा ह्यांचा रिअल लुक आहे. नमस्कार. ब्लॅक. तसं बघायला गेला सेम झालोय ना. Yes, ब्लॅक. सो बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. ओके, बोलवा तुमच्या शोला. तिचा सीमाचा ब्लॉग बघून थँक्यू. माझी एंट्रीची वेळ झाली, मी चाललो बाहेर. बाय बाय. तू हे पण खूप मस्त दिसतंय. वेलकम. सो माझी ज्योतिताई पण रेडी झाली आहे. आय मीन माझी सोयराताई. सोयरा. अनेक कार्यक्रमात आपण तिला पाहिलं आणि लागला बाई, लय लागलं का दीदी? कसं वाटलं लागलं तर? थँक्यू. सो प्लीज वेलकम वन्स अगेन. काय पॅकअप वगैरे झाले. मग दीदी कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं आणि खूप आम्ही मजा केली, एन्जॉय केला आणि खूप आवडलंय. चला आता आम्ही पॅकअप करायचं, नंतर भेटूया. काय माहिती दीदी येणार आहे की नाही आमच्याबरोबर? नाही ना. नाही, तुम्हाला पाठवणार आहे. मी जस्ट मी पण आहे. आमच्या दोन्ही मुली खूप सुंदर नाचलेल्या आहेत. खूप एन्जॉय केला. थँक्यू. पण नाचल्या, फक्त मला व्हिडिओ घ्यायला नाही भेटलं.
केला त्यासाठी सॉरी, बट हे दोघं फक्त जिंकटमध्ये नाचले. बाय, चला बाय. सकाळचे 5. मग आता आम्ही निघालोय घरी जायला. मग कसे जातात बघू आपण. मग त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघावा लागेल, नक्की बघा. रेल्वे स्टेशनला पोचलोय आणि इकडे हा तिकीट काउंटर आहे. चला मग, थँक्यू. आता आम्ही धुळे स्टेशनला बसलोय. मग बघू आता ट्रेन किती वाजता येते, कारण की आता 6:30चं टायमिंग आहे. मग आता 6 वाजायला फक्त 8 मिनिटे. मग बघूया कितीपर्यंत येतं ट्रेन. आलं की तुम्हाला पण सांगेल आणि तुम्हाला पण दाखवल. मग काय माहिती कितीपर्यंत येईल. तिला झोप आली तिला. रात्री आम्ही काही आय थिंक 3पर्यंत झोपलो ना. काय झोप होणार, मग लगेच 4 नाही 5 वाजता उठलो. बघू आता ट्रेन कधी येतो. ट्रेन लवकर आली असते तर खूप बरं झालं असतं नाही का, जागा पण भेटली असते. जसं जसं ट्रेन उशिराने येते तसं तसं गर्दी पण वाढत चालली आहे. तुम्हाला दाखव. हे धुळे स्टेशन आहे. आता आम्ही बसलो आहे ट्रेनमध्ये. लेडीज डबा आहे म्हणून आरामातून बसायला भेटला. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम जेंट्समध्ये गेलो, मग तिथे जागा अजिबात नव्हती. मग एक म्हातारा काका होता. मग त्याचा म्हणजे तो बसला होता की नाही मला नाही माहिती, तरी पण मी तिथे जाऊन बसली. पण त्या म्हाताराने मला टच केलं आणि मी मारलंच त्याला डायरेक्ट. मग चला लेडीजमध्ये बसलो तर एवढं काय वाटत नाही. चला मग आता कधी स्टार्ट होतं त्याच्यावरती आहे. मग इकडे जेव्हा स्टार्ट होईल मग आपण पुढे लवकर पोहोचू. बघू आता किती वाजता स्टार्ट होईल. फायनली वेट करता करता कल्याण स्टेशन आलं आहे. मी आता उतरते ज्योतिताईला सोडून. बाय. झोपू नको. कोणी तुला चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही, समजलं? कोणी बोलवलं तर जायचं नाही. कोणी फोन केला तर उचलायचं नाही, रात जादा सुद्धा. चला आता कल्याण स्टेशन आलंय. आय एम गोन. बाय. फायनली आता मी घरी पोचली. मग आता घरी नाही पोचले, अंबाना स्टेशनला पोचले. माझं एवढंच एंड करते. मग तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आवडलं तर करा लाईक. कंटिन्यू अजून ब्लॉग बघायचा असेल त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. मग आजचा ब्लॉग इकडंच एंड होतो. बाय.